अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधान परिषदेमध्ये केवळ एक सदस्य असल्याचं दिसून आलं। विधान परिषदेचा कामकाज सुरू होताच सभागृहामध्ये केवळ एकनाथ खडसे उपस्थित होते। कामकाज सुरू होताच शंभूराजे पळत आले असा टोला खडसेंनी मारलेला आहे। केवळ तुम्हालाच काम असतं का, आम्हाला नसतं का, असा सवालही त्यांनी विचारलाय। लक्षवेधी असतात, ब्रीफिंग घ्यावं लागतं, त्यामुळे उशीर झाला असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। निरोप मिळाला ठीक आले। सभापती महोदय, ट्रॅक करतच होतो मी त्यांना, पायऱ्यावर होते तेव्हा दिसत होते मला। हां तेच सांगितलं। अंतिम आठवडा प्रस्तावावर आपण चर्चा करतोय। अंतिम आठवडा प्रस्ताव एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रस्ताव म्हटला जातो। अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवड्यामधला शेवटचा प्रस्ताव आहे आणि अशा या महत्त्वाच्या प्रस्तावाच्या वेळेस एकही मंत्री या सभागृहामध्ये नसणं, तुम्ही आलात धावत पळीत। मंत्रिमंडळामध्ये 42 सदस्य आहेत, त्यापैकी एक तरी या ठिकाणी उपस्थित आहे, याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो। सरकार किती संवेदनशील आहे याचाही अनुभव या निमित्तानं आम्ही घेतो आहोत। अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये सारेच विषय असतात, त्यामुळे सर्वसाधारण काही मंत्री तरी उपस्थित राहावे अशी अपेक्षा आहे। पण मला माहीत आहे तुम्हाला खूप काम आहे, रात्रीचं खूप जागरण होतं आहे आणि जागरणामुळे सकाळी उठायला तुम्हाला वेळ होतो आहे। हा ब्रीफिंग घ्यायचं असतं तर आम्हाला नका, आमचे नसतात का कामं, का तुमचंच ब्रीफिंग असतं का? रात्री घ्या की ब्रीफिंग। तर अध्यक्ष महोदय, आले की माहिती मिळवणं विभागातनं, त्याच्यामुळे वेळ होतो, दुसरं काही नाही। आणि मी वेळेत आलो होतो, थोडं लिफ्ट यायला वेळ झाला म्हणून 1-2 सेकंद उशीर झाला फक्त। सर्व मंत्र्यांचं ब्रीफिंग नसतं। मी मंत्री राहिलेलो आहे काही काळ, 15-1 वर्ष मी होतो। तर जाऊ दे सभापती महोदय, सरकार किती असंवेदनशील आहे याचं उदाहरण आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।